हॅलो गाईज, वेलकम बॅक. ज्ञानदीप अकॅडमीच्या समर्पण हाफ मार्क एक्स्ट्रा सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण इकॉनॉमिक्सचा एक प्रश्न डिस्कस करणार आहे. करंट अफेअर्सवाला हा प्रश्न आहे. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तो प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न आहे, भारतीय कुटुंबांचे कर्ज त्यांच्या बचतीपेक्षा जलद गतीनं वाढत आहे. ठीक आहे. सो आपल्या सेव्हिंगपेक्षा आपले लोन्स वाढत आहेत, असं आरबीआयच्या आकडेवारीमध्ये दिसतं. ठीक आहे. सो आयोगाला बघा अशा पद्धतीचे प्रश्न विचारणं आवडतं. सो पहिले ते एक स्टेटमेंट इश्यू करतात, एक स्टेटमेंट तिथे देतात. ठीक आहे. आता याच्यावर आधारावर त्यांनी प्रश्न विचारलाय, या प्रवृत्तीची, इथे दिलेल्या प्रवृत्तीची कारणं काय आहेत आणि यांच्यामुळं अर्थव्यवस्थेवर कोणते परिणाम होतात, अशा पद्धतीचा एक सिंपल क्वेश्चन आहे. करंट अफेअर्स बेस्ड आहे. आरबीआयचा एक रिपोर्ट आलाय ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की डोमेस्टिक लोन्सचं प्रमाण भारतामध्ये वाढलंय आणि डोमेस्टिक सेव्हिंगचं प्रमाण भारतामध्ये कमी झालंय. ठीक आहे. आता प्रश्नाची सुरुवात करत असताना कोणत्याही प्रश्नाला आपल्याला कॉन्टेक्स्ट द्यावा लागेल. आता या प्रश्नामध्ये ऑलरेडी आयोगानंच कॉन्टेक्स्ट तिथं दिलाय. मग हा कॉन्टेक्स्ट बरोबर आहे हे आपल्याला तिथं लिहावं लागतं. म्हणजेच ज्यावेळेस आपण इंट्रोडक्शन कडे जाणार आहे त्यावेळेस मला आकडेवारी तिथं आणावी लागेल. ठीक आहे. सो त्यांनी सांगितलेला मुद्दा बरोबर आहे हे मला इथं दाखवावं लागेल. जसं की जीडीपीच्या तुलनेत घरगुती संपत्तीचा वाटा हा 12% 10% घसरलाय आणि कर्जाचा वाटा, घरगुती कर्जांचा वाटा 3.9% 4.7% पोहोचलेला आपल्याला तिथं दिसून येतो. ठीक आहे. यातून स्पष्ट होते की उपभोग आणि जीवनमान टिकवण्यासाठी भारतीय कुटुंब बचतीपेक्षा कर्जावर आज अवलंबून असलेले आपल्याला दिसून येतात. आता इथं तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये जर हा डेटा सेट वापरत असाल, जो डेटा सेट ट्रेनच्या फॉर्म मध्ये आहे, जो डेटा सेट प्रश्नाला जस्टिफाय करण्याचं काम तिथं करतोय, अशा केसमध्ये आपल्याला अर्धा मार्क एक तर एक्स्ट्रा मिळू शकतो. सो इंट्रोडक्शनचा 1 आणि या डेटा सेटचा अर्धा, अशा पद्धतीनं आपला हाफ मार्क एक्स्ट्रा जो आहे तो इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला वाढवता येईल. आता बॉडीकडे जाऊयात. बॉडीमध्ये लोकस डोमेस्टिक लोन्सचा आहे फोकस, त्याच्या मागची कारणं आणि त्याचे परिणाम याचा आहे. तर पहिल्यांदा फोकसकडे जायचं झालं तर मध्यमवर्गीय कुटुंबांचं ॲस्पायरेशनल कन्झम्पशन सध्या वाढतंय. मग ज्याच्यामध्ये आपल्याला शिक्षण झालं, त्यांचा वाहनांवरचा खर्च झाला, इलेक्ट्रॉनिक्सवरचा खर्च झाला, हा भागवण्यासाठी कर्ज घेण्याची प्रवृत्ती आपल्याला दिसून येते. मात्र लोकांचं इन्कम तिथं वाढत नाहीये. ओके. पण कर्जाचं प्रमाण तिथं वाढून बसलेलं आहे आणि सध्या इन्स्टंट लोनचा जमाना आहे, ज्याच्यामुळं कर्ज सुद्धा सहज उपलब्ध होतं. ठीक आहे. सो या 3 गोष्टींना जर उत्तरामध्ये लिहिलं, बॉडीमध्ये लिहिलं, तर एक चांगलं उत्तर आपलं तिथं तयार होणार आहे. आता परिणाम काय होतात प्रश्नामध्येच त्यांनी डायरेक्ट विचारले. पहिला परिणाम, कर्जफेडीसाठी उत्पन्नाचा मोठा भाग खर्च होतोय, खाजगी उपभोग आणि दीर्घकालीन बचत कमी होते आणि बँकिंग क्षेत्रावर जोखीम वाढते, कारण घेतलेली कर्ज लोक फेडतीलच याची गॅरंटी थोडीशी कमी आहे. ठीक आहे. आता याच्यावर उपाय काय करावे लागतील? उपाय वित्तीय साक्षरतेचा प्रसार करावा लागेल, डिजिटल लेंडिंग फ्रेमवर्कची काटेकोर अंमलबजावणी तिथं करावी लागेल आणि लघु बचत योजनांवर पुन्हा एकदा चांगला फोकस आपल्याला आणावा लागेल. ठीक आहे. सो स्ट्रक्चरल पार्ट जर तुम्ही इथं आणण्याचा प्रयत्न केला तर त्या केसमध्ये आपले इथं मार्क वाढणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेच्या टिकाऊ वाढीसाठी आता जबाबदार बचत आणि उत्पादक कर्ज गरजेचं आहे. ठीक आहे. सध्या उपभोग कर्ज जे आहे ते आपल्याला जास्त दिसून येतं. याच्या ऐवजी आपल्याला उत्पादक कर्जाची जास्त गरज आहे. ठीक आहे. हे कन्क्लुजन मध्ये यायला पाहिजे. आता टार्गेट असतं बघा, कन्क्लुजन मध्ये टार्गेट लिहावं लागतं. स्वतः सेव्हिंगच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर 2030 पर्यंत हा घरगुती बचत दर जो आहे हा 25% जास्त आपल्याला तिथे घेऊन जायचा आहे. ओके. सो हे जर टार्गेटचा डेटा आपल्याला तिथं टाकता आला तर पुन्हा इथं अर्धा मार्क आपला वाढणार आहे. तो इंट्रो मध्ये अर्धा वाढला, बॉडीमध्ये अर्धा वाढला, कन्क्लुजन मध्ये अर्धा मार्क वाढला, टोटल 1.5 मार्क आपल्या इथं वाढलेले आहेत. आपल्याला 3-4 पडणार होते, 5.5-6 पर्यंत पडायला तिथं मदत होणार आहे. ठीक आहे. सो या पद्धतीनं तुम्हाला थोडंसं रिफाइनमेंट आणि व्हॅल्यू ऍडिशन तुमच्या उत्तरांमध्ये करणं गरजेचं आहे. नंतर नवीन प्रश्नासोबत पुन्हा एकदा आपली भेट होईल. तोपर्यंतसाठी धन्यवाद.